नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 5 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर मान्सून काल ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सद्यस्थिती म्हणजे पूर्व बाजू असेल आणि पश्चिम बाजू असेल, या दोन्ही बाजू अजून सध्या पुढे सरकलेला नाही. तर गुजरातचा उत्तर भाग आणि राजस्थानचा काही भाग, या भागामध्ये मान्सून सध्या पोहोचलेला नाही. मात्र लवकरच मान्सून त्या ठिकाणी पोहोचण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा आणि सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, सर्वप्रथम जर पाहिलं तर राजस्थानचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. गुजरातचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. आणि एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच लो प्रेशर एरिया हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापर्यंत विखुरला आहे. या दोन लो प्रेशर एरियाच्यामुळे, एक सर्क्युलेशन आणि लो प्रेशर एरियामुळे, या ठिकाणी वाऱ्याची गती आणि ढगांची तीव्रता अतिशय जास्त प्रमाणात शेअर झोन या ठिकाणी पाहायला मिळाला. याचबरोबर कोकणामध्ये ऑफशोर ट्रफ जी आहे ती सक्रिय आहे. यामुळे कोकणाचा बहुतांश भाग मुसळधार, अतिमुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या काही दिवस याच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर चायनाचा जो दक्षिण भाग असेल, या ठिकाणी चायनाचा जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार आहे, म्हणजे सायक्लोन आहे. या सायक्लोनचा प्रभाव पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळत होता. म्हणजेच या बंगालच्या उपसागरामधून बाष्पयुक्त वारे जे आहे ते त्या सायक्लोन स्वतःकडे खेचत होतं. मात्र आता ते लँडफॉल झाला आहे, त्यामुळे या बंगालच्या उपसागरात जे कमी दाब आहे याला अजून पाठबळ मिळेल आणि याच्या प्रभावामुळे मान्सूनचा जो पाऊस आहे तो अतिशय जास्त चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच उत्तर भारतामध्येही लवकरच मान्सून दाखल होईल, जो भाग राहिला आहे तो. याचबरोबर राज्यात जर पाहिलं तर राज्याचा येणाऱ्या 10 तारखेपर्यंत पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर विदर्भाकडे पाऊस वाढेल. मात्र पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असेल, खानदेशचा बहुतांश भाग असेल, कोकणाचा दक्षिण भाग असेल, कोकणाचा उत्तर भाग असेल, या भागामध्ये पावसामध्ये 10 जुलैनंतर कमी येण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम जो सध्या पाऊस पडतोय, तुमची जी पिकं असतील, याचबरोबर तुम्हाला जर पाणी साठवून ठेवायचं असेल तर तुम्ही आतापासून त्या नियोजनाला लागण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज दिवसभर मुंबई, याचबरोबर कालपासून मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चा बहुतांश भाग असेल, तसेच पुणे, लोणावळा, खंडाळा अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. 1-2 ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला कालपासून पाहायला मिळतो. यात नाशिकचा बहुतांश दक्षिण भाग असेल, अहिल्यानगर असेल, सातारा, पुणे पूर्व असेल, सांगली, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही काही ठिकाणी तुरळक, काही ठिकाणी संततधार स्वरूपात पाऊस आज दिवसभर पाहायला मिळतोय. येणाऱ्या 24 तासामध्येही या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आणि आज रात्रीपर्यंतही या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर बुलढाणा, अमरावती, वाशिमचा भाग असेल, परभणी, हिंगोली, नांदेड आणि चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणीही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. मात्र लातूर असेल, धाराशिव असेल, सोलापूरचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर अहिल्यानगरचा पूर्व भाग असेल, बीड असेल, संभाजीनगर आणि जालनाचा दक्षिण भाग, तसेच अमरावतीचा उत्तर भाग, या ठिकाणी आपल्याला ढगांचं वातावरण पाहायला मिळतं आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर नागपूर असेल, याचबरोबर गोंदियाचा भाग असेल, वर्धाचा भाग असेल, या भागामध्ये सध्या पावसाची शक्यता फार कमी आहे. रात्रीनंतर त्या ठिकाणीही पावसामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर पाहिला, आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत जर पाहिलं, सर्वाधिक पाऊस हा कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेत भाग असेल, या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, वाडा, वसई, जव्हार, मोखाड असेल, शहापूर, मुरबाड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर वसई असेल, वाडा, ठाण्याचा भाग असेल, घनसोली, रबाळे, भिवंडीचा भाग असेल, या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर रायगड जिल्ह्याचा खालापूर, पेन, पाली, माणगाव, म्हाळसा, पोलादपूर, रत्नागिरीचा खेड असेल, गुहागर असेल, दापोली, मंडणगड, रोहा अलिबागपर्यंत म्हणजे रायगडपर्यंत या ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण दक्षिण भाग, गुहागर, राजापूर, लांजा, पाचल, अनुस्कारा घाट असेल, ओणी असेल, याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मुसळधार, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. त्या ठिकाणी संततधार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून विचार केला, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचा अतिपूर्व भाग असेल, गडिंग्लज असेल, कागल असेल, कोल्हापूर आणि हातकलंगले, शिरोळ या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस होणार आहे, पण तुरळक असा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जोरदार किंवा मुसळधार पाऊस कोल्हापूर किंवा सांगली, सोलापूर या ठिकाणी पाहायला मिळणार नाही.
याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग चंदगड असेल, आजरा, बुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुक्याचा संपूर्ण भाग असेल, पश्चिम जो भाग असेल वाटेगाव कासेगावपर्यंत, याचबरोबर नेरल्याचा काय भाग असेल म्हणजे जो NH-47 आहे त्याचा जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा संततधार पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पोलीसचा भाग असेल, खानापूर विटाचा भाग असेल या ठिकाणी संततधार व काही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला. याचबरोबर वाळाचा जो पूर्व भाग असेल, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आहे. जतमध्ये शक्यता फार कमी आहे पावसाची. याचबरोबर सोलापूरचं पाहिलं, सोलापूरहून अक्कलकोट, सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, याचबरोबर म्हाडा असेल आणि बार्शीचा काय भाग असेल. याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पंढरपूरचा पश्चिम भाग, सांगोला पश्चिम, माळशिरस असेल, करमाळा असेल, म्हाडाचा पश्चिम भाग या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सातारा जिल्हा जर पाहिला, सातारा जिल्ह्याचा वाई, शिरवळचा भाग असेल, सातारा शहर असेल, कोरेगाव, पाटण, कराड व महाबळेश्वर, मेढा या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोरेगाव, वडूज, कराडचा पूर्व भाग असेल, दहिवडी, फलटण या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी 1-2 स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पुणे जिल्ह्याचं पाहिलं तर इंदापूर, बारामती, सासवडचा काय भाग असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. दौंड, शिरूर, भोरचा पश्चिम पूर्व भाग असेल, पुणे शहराचा काही भाग असेल या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याच्याबरोबर पुणे शहराचा जो पश्चिम बाजू असेल, तसेच वडगाव, लोणावळा, जुन्नर, गोड, राजगुरुनगर या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच पुण्याचा उत्तर भाग असेल, जुन्नर, अति मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अहिल्यानगरमधील ही संगमनेर, अकोले, पारनेरचा भाग या भागामध्येही अति मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच श्रीगोंदा असेल, नगर असेल, पाथर्डी असेल, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर या ठिकाणी ही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. कोपरगाव असेल, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव आणि कर्जतचा भाग असेल या ठिकाणी काही अंशी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर खानदेशमधील नाशिक जिल्ह्याचा जर पाहिला, नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण दक्षिण भाग, नाशिक, निफाड, येवला, सिन्नर, इगतपुरी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. येवला, नांदगाव, मालेगाव जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पेठ, सरगणा, सटाणा, कळवण, दिंडोरीचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही अंशी 1-2 ठिकाणी असे असतील त्या ठिकाणी ही जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जळगावचा संपूर्ण उत्तरी भाग असेल, पारनेर, यावेळ, रावेल, चोपडा, याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या संपूर्ण भागामध्ये जर पाहिलं तर हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र येणाऱ्या 24 तासानंतर त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा नाशिकचा भाग असेल, धुळ्याचा भाग असेल आणि नंदुरबारचा भाग असेल. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा बीडचा जो पश्चिम भाग असेल याच्यामध्ये आष्टी असेल, पाटोदा असेल, जोरदार स्वरूपाचा पाऊस, जामखेड, केज, अंबेजोगाई, बीड, गेवराई या तालुक्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच धारावीचा संपूर्ण जिल्हा, लातूर संपूर्ण जिल्हा, नांदेडचा संपूर्ण दक्षिण भाग, हिंगोलीचा दक्षिण भाग, परभणी दक्षिण भाग, जालना दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश संपूर्ण भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग असेल आणि जालनाचं उत्तर, परभणी उत्तर, हिंगोली उत्तर, नांदेड उत्तर या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भाचा विचार केला, विदर्भाचा रिसोड, वाशिमचा रिसोड असेल, याचबरोबर मालेगाव असेल, तसेच मनोरा असेल आणि हिंगोली तालुक्याचा हिंगोलीचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या ठिकाणी ही जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बुलढाणा संपूर्ण जिल्हा असेल, अकोला संपूर्ण जिल्हा, अमरावती संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला तुरळक, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच यवतमाळचा महागाव असेल, दिग्रज, यवतमाळ, राळेगाव हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. चंद्रपूर संपूर्ण जिल्हा असेल, गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया आणि नागपूरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्या व्यतिरिक्त जे गाव तालुका राहिले असतील या तालुक्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. विदर्भाचा उत्तर भाग असेल तर येणाऱ्या 24 तासासाठी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र उद्या दुपारीनंतर किंवा उद्या संध्याकाळनंतर या भागामध्येही पाऊस आपल्याला वाढलेला दिसण्याची शक्यता. याचबरोबर IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी पालघर, मुंबई, ठाणे, पुणे पश्चिम याच्यामध्ये लोणावळा, खंडाळा असेल, याचबरोबर सातारा पश्चिम या भागामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
म्हणजेच या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात अतिवृष्टी सदृश्य पाऊस, अतिमुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग आणि नाशिकचा पश्चिम भाग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट केला आहे. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग, नाशिकचा पूर्व भाग असेल, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी आयएमडी खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला. म्हणजे या ठिकाणीही आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त गडचिरोली असेल, चंद्रपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि नांदेड या ठिकाणी येलो अलर्ट आहे. लाईटिंग थंडरच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे राहिलेले जिल्हे असतात, ज्यामध्ये सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड असेल, अहिल्यानगर असेल, पुणे पूर्व, सातारा पूर्व या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही. मात्र याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता, याच्यामध्ये जळगावचाही समावेश आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल आणि ही माहिती तुम्हाला याचबरोबर तुमच्या शेती नियोजनासाठी जर चांगली वाटत असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.